भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. नित्य स्वामी दर्शन. श्री स्वामी समर्थ. भाग 97. मालोजी राजांना भगवी वस्त्रे देऊन स्वामींनी जणू राजाला सांगितले की राजा हा उपभोगशून्य स्वामी असतो. मालोजी राजांना ह्या कषाय वस्त्राच्या निमित्ताने स्वामींनी आयुष्याचे पसायदान दिले. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे स्वामी शेवटपर्यंत अक्कलकोटातच राहणार होते. त्या अक्कलकोट संस्थांचा राजा प्रजाहित दक्ष होणे आवश्यक होते. त्यानंतर स्वामींनी गणपती मंदिर सोडले आणि ते अक्कलकोट गावाच्या बाहेर वेशीवर सर्वसामान्य माणसासारखे एका झाडाखाली बसले. लोकांना त्याची कल्पनासुद्धा आली नाही. 3 दिवस ते झाडाखाली बसले होते. ते जागेवरून उठले सुद्धा नव्हते. गावात फिरणारे काही उडाण टप्पू लोक तर स्वामींची चेष्टा करीत तोंडाला येईल ते बोलत होते. ह्या आळशी लोकांना कामधंदा करायला नको, सर्व आयते हवे. आपले मालोजी राजे अशा लोकांचा बंदोबस्त का नाही करत कळतच नाही. स्वामी कुणाच्याच बोलण्याकडे लक्ष देत नव्हते. गावाच्या बाहेर जो रखवालदार होता तो स्वामींना नित्य निरखत होता. त्याला वाटले कोणी भिकारी बसला आहे. चेष्टा करण्याची लहर रखवालदाराला आली आणि त्याने स्वामींना सहज विचारले, चिलीम ओढणार का? स्वामींनी होकार भरला म्हणून रखवालदाराने रिकामी चिलीम स्वामींच्या हातात दिली. स्वामींची चेष्टा करण्यासाठी त्यांच्या हातात दिलेली चिलीम त्यांनी ओठाशी घेतली, दीर्घ श्वास घेतला आणि काय आश्चर्य, चिलमीमधून धुराच्या लाटा बाहेर पडू लागल्या. त्या इतक्या वाढल्या की तो धूर रखवालदाराला ग्रासून टाकू लागला. रखवालदार घाबरला. त्याची पाचावर धारण बसली. त्याला वाटले आपला मृत्यू जवळ आला. स्वामींनी रखवालदाराकडे भेदक नजरेने पाहिले, मात्र रखवालदाराची गाळणच उडाली. त्याचे तोंड हलेना, हातपाय हलेनात, त्याला उठता येईना. रखवालदाराला आपली घोडचूक लक्षात आली. त्याच्या डोळ्यात भीती प्रकट झाली. डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. स्वामींना त्याची दया आली. त्यांनी पुन्हा रखवालदाराकडे प्रेमाने पाहिले आणि रखवालदार पूर्ववत झाला. स्वामींची करुणा भाकू लागला. त्याने उठून स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. तोपर्यंत ही बातमी गावभर झाली आणि स्वामींच्या भोवती जणू माणसांचा समुद्र दाटला. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.